जय श्रीराम. परमार्थ जिज्ञासा या पॉडकास्टच्या 7व्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला मार्गदर्शक म्हणून रवींद्र पाठक, ज्यांना आपण रविदादा म्हणतो, ते मागच्या गेल्या 6 पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर परमार्थदृष्ट्या आपल्याला मार्गदर्शन केलंय. दादा स्वतः इंजिनिअरिंग फील्डमधले आहेत, त्यामुळे आपल्यासारखेच सगळा प्रपंच सांभाळून त्यांनी परमार्थाची वाटचाल सुरू केली आणि परमार्थाच्या वाटचालीवर पुढे जात जात त्यांना मानस किंकर ही पदवी मिळाली, जी रामचरित मानसच्या ग्रंथाच्या आधाराने त्यांनी ज्या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी रामकथा केल्या त्या अनुषंगाने त्यांना ही मानस किंकर ही पदवी मिळाली आहे. त्याबद्दल दादा तुमचे खूप अभिनंदन. आणि आपल्याला इतके छान मार्गदर्शक गुरु मिळाले आहेत, तर पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांनी त्यांना वेगवेगळे परमार्थपर प्रश्न देखील विचारलेत. आजच्या भागामध्ये आपण या श्रोत्यांचे काही प्रश्न इथे घेणार आहोत, जेणेकरून त्या श्रोत्यांना देखील त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावीत. पहिला प्रश्न घेऊया. नम्रता इनामदार म्हणून आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे, दादा, की परमार्थाला लागलं की लोकांना वाटतं की हा अव्यवहारी आहे. बरोबर. आता ह्यांना कुठल्या व्यवहारातल्या गोष्टी काही कळत नाही आणि आपण व्यावहारिक दृष्ट्या त्यांना काही उत्तरं दिलीत तर त्यांना असं वाटतं की हे आपण उलट बोलतोय आणि परमार्थात असं उलट बोलणं हे कसं काय हे करू शकतात, असा एक त्यांचा समज असतो. बरं, श्री महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की आपण कोणाला फसवू नये आणि कोणाकडून फसू नये, तर इथवरच हे सीमित असावं का, की एखादा मनुष्य लबाडी करत असेल तर त्याला धडा शिकवायची आपली इच्छा असेल तर तसं वागावं की न वागावं, हा यांचा प्रश्न आहे. नम्रताताईंचा हा प्रश्न खरोखर खूप वास्तविक आहे. कारण परमार्थामध्ये आपण लागलो की आपलं नामस्मरण, आपण जी भगवंताची भक्ती करतो, ही बहुतांश वेळेला लोकांना अव्यवहार्य वाटते. अनेक लोक म्हणतात की हा खरं तर काळाचा अपव्यय आहे, तुम्ही काय रामनाम घेत बसलेला आहे. अनेक लोक आपल्या मनामध्ये संशय देखील निर्माण करतात की अरे नुसतं राम 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 म्हटल्याने तो देव कसा भेटेल, साहेब 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 म्हटल्याने तो साहेब भेटत नाही, मग रामनाम घेतल्याने राम कसा भेटू शकेल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये ते निर्माण देखील करत असतात. परंतु इथं एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की हा सत्याचा मार्ग आहे आणि सत्याच्या मार्गावरती ट्रॅफिक हा नेहमीच कमी असतो. तुम्हाला जगाच्या बाजारपेठेमध्ये चालणाऱ्या रस्त्यावरती जाल तर हजारो लोक तुम्हाला ट्रॅफिकमध्ये मिळतील, पण हा जगाच्या उलटा जाण्याचा मार्ग आहे. म्हणून तर आमचे नाथ महाराज त्याला नाथाघरची उलटी खूण म्हणतात. आणि ही उलटी खूण असल्यामुळं अर्थातच जो हा प्रवृत्तीपर लोकांचा स्वभाव आहे, प्रपंच सत्य मानणं, व्यवहार सत्य मानणं, त्यांच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी एक प्रकारे भोळसटपणाच्या वाटू शकतात, त्यांना हा वेळेचा अपव्यय वाटू शकतो. परंतु इथं आपल्याला केवळ आपल्या निष्ठेच्या आधारानेच या सत्याच्या मार्गाकडे जावं लागतं. इथं हा सगळा प्रवाहाच्या विरोधी जाण्याचा मार्ग आहे आणि इथं तुम्हाला तुमचं ध्येय जर निश्चित असेल, तुम्हाला जर आपल्या गुरुच्या बोधावरती खरोखर विश्वास असेल, तरच तुम्ही या विरोध मार्गामध्ये चालू शकता. अन्यथा लोकांच्या विरोधाच्या बरोबर आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहणं हे खरोखर खूप पुरुषार्थाचं काम आहे. म्हणून तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एका बाजूने जग आघात करतं, एका बाजूने आपलं मन देखील आपल्याला सतत सांगत असणारे ते म्हणतात ते बरोबर आहे. आणि मनाच्या अर्थाने जर विचार केला तर आपण लोकांचा थोडासा स्वभाव या परमार्थामध्ये थोडी आपण साधना केली की ओळखायला लागतो. लोकांमध्ये असलेली लबाडी आपल्याला दिसते, लोकांमध्ये असलेला भोंदूपणा आपल्याला दिसतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे या लोकांना कोणीतरी धडा शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. यामध्ये श्री महाराजांचं वाक्य आपण आधी सांगितलेलंच आहे की व्यवहारामध्ये आपण कोणाला फसवू नये आणि आपण कोणाकडून फसून घेऊ नये. हा अतिशय योग्य मार्ग श्री महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु त्याचबरोबर आपण व्यवहार सोडायचा नाहीये. एखाद्या व्यक्तीला जर त्याने एखाद्या केलेल्या कृतीबद्दल आपल्याला बोलावं असं वाटत असेल तर अगत्यपूर्वक बोलावं. सत्यवचन आहे ते स्पष्ट बोलावं, निर्भयतेने बोलावं. आपल्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा हे न बोलण्याच्या मागं आपली भीतीच कारणीभूत असते. कारण की आपल्याला असं वाटतं की मला हे बोलता येणार नाही, मी त्याचं मन दुखवतोय का काय. या अशा सगळ्या बोलसट विचारांनी आपण परमार्थ करू नये. जे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, योग्य आहे ते त्या व्यक्तीला सांगावं आणि त्या व्यक्तीने तो गुण जर घेतला, आपण सांगितलेली गोष्ट जर तो आचरणात आणू लागला तर त्या क्षणी त्याला आपण माफ करावं आणि त्याच्याबरोबर चालू लागावं. काय होतं की आपण बऱ्याचदा त्या प्रिज्युडाईसमध्ये जातो, पूर्वग्रहदूषित भूमिकेमध्ये जातो, जी खरं तर परमार्थाला आपल्यालाच हानी करणारा तो असतो. त्यामुळे आपण स्वच्छ बोलावं, स्पष्ट बोलावं
आणि त्यानंतर जे काही होईल ते रामाची इच्छा या रूपाने स्वीकारायला सुरुवात करावी. हे सामर्थ्य साधनेने आपल्याला तयार करायला हवं. मला वाटतं नम्रताताईंबरोबरच हा प्रश्न बहुतेकांना असेल. त्यांचाच अजून दुसरा एक प्रश्न आहे दादा. अनेक अध्यात्म मार्गी रामनाम घेणारे लोक बरेचदा स्वार्थी असतात किंवा कठोर वागतात. खरंय. हे अनुभव आले की आपली श्रद्धा पण थोडी डळमळीत होते. तर असं वाटायला लागते की रामनामाने माझ्यातले विकारही जाणार नाहीत का, जसे यांचे गेले नाही. तर अशा वेळेला काय करावं, हे मनात येतं त्यावेळेला काय करावं? नाही, हा भाग असा आहे की वृत्त्यंतर होणं ही जन्मोजन्मीची कृपा असल्याशिवाय, साधना असल्याशिवाय मनुष्याचं वृत्त्यंतर घडू शकत नाही. बघा, रावणाच्या समोर प्रत्यक्ष राम होता. रावणाला सांगणारी मंदोदरी होती, विभीषणासारखा भाऊ होता, पुलस्त्य कुलामध्ये तो होता. पण तरी देखील त्याचा अहंकार संपला नाही, त्याचं वृत्त्यंतर झालं नाही. त्याची लबाडी, त्याचं असलेलं स्वतःच्याबद्दलचा फाजील आत्मविश्वास, अहंकार हा संपला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भगवंत जरी समोर आला तरी कौरव बदलले नाहीत, रावण बदलला नाही, हे आपण बघतो. त्यामुळे नाम घेणारा व्यक्ती देखील घेतल्या क्षणी बदलेल किंवा काही काळाची साधना झाल्या झाल्या तो आपला स्वार्थ सोडेल किंवा घमंड सोडेल, हा आपण अपेक्षा ठेवणं देखील चुकीची आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला परमार्थाच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट सांगतो की महाराज काय म्हणतात की आपण कोणाचा मत्सर करू नये आणि आपला कोणी मत्सर करत असेल ही देखील भावना आपल्या मनामध्ये येऊ नये. मग इथं आपलं चुकतं काय? ते स्वार्थी आहेत, ते अहंकारी आहेत, हे जे माझ्या मनामध्ये येतं याच्यावरती मला काम केलं पाहिजे. रादर दॅन तो व्यक्ती सुधरेल का नाही, मग मी पण का नाही सुधारणार, हा जो रिलेटिव्ह कम्पॅरिझन आहे ती आपण थांबवली पाहिजे. आपण सतत मनामध्ये हाच विचार केला पाहिजे की रामा, मला दुसऱ्याच्या मधले हे दोष दिसण्याची ही वृत्ती काढून टाक आणि आपण आपल्या साधन मार्गावरती जात राहावं. कारण राम नामाने सर्व दोषांची होळी होते हे महाराजांनी सांगितलंय. मग निश्चित होणार आहे, आपले देखील जाणारच आहेत दोष. आणि त्यासाठी हा पहिलाच दोष आपल्याला दिसला की आपल्याला दुसऱ्यामधला स्वार्थ दिसतोय, घमंड दिसतोय, ती आपण काढून टाकावी आणि त्याच्यामधलं रामस्वरूप बघण्याचा दृष्टिकोन तयार करावा. बरोबर. संजय बंगाले यांचा दुसरा प्रश्न आहे. हे सगळे परमार्थ जिज्ञासा 2 नंबरच्या पॉडकास्टवर आलेले प्रश्न आहेत. साधनेचा निश्चय होतो पण तो पूर्णत्वाकडे जात नाही, याबद्दल थोडे मार्गदर्शन. या मनाचा स्वभावच आहे चंचलता. म्हणून तर आपल्या समर्थांनी सांगितलं ना, घडी घडी विघडोय हा निश्चयो अंतरीचा. आपल्याला क्षणाक्षणाला निश्चय आपला होतो आणि लगेच आपण ढळतो देखील. पूर्णत्वाला जाण्यासाठी लागणारा निग्रह, त्याच्यासाठी लागणारं वैराग्य, तपस्या, या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये लगेच येत नाहीत. पण याच्यामध्ये एक चांगला सोपा मार्ग असा आहे की तुम्हाला निश्चय ढळला आहे हे ज्या क्षणी कळतं त्या क्षणी तुम्ही पुनश्च निश्चय करा. म्हणजे जर एखादा रस्ता चुकला आहे हे कळालं तर तो आपण काय करतो, स्वाभाविकपणे योग्य रस्ता धरतो. तुम्हाला कदाचित तुम्ही 1000 वेळेला चुकाल, पण परमार्थ हा नित्य नूतन असा आहे. आपण आपल्या महाराजांच्या काकड आरतीमध्ये काय म्हणतो, नित्य नवा आनंद ओवाळीता श्री. हा नित्य नवा आहे, हा नूतन आहे. तुम्ही त्याला कधी असं समजू नका की हा संपला. दररोज जसा सूर्योदय होतो तसा जीवनामध्ये दररोज नवीन जगण्याचा एक क्षण भगवंत आपल्याला देत असतो. आधीचं गेलेलं विसरून जावं. त्या दिवशी निश्चय करावा की आजचा दिवस मी भगवत नामस्मरणामध्ये घालीन. अगदी दिवस देखील हा काळ मोठा वाटत असेल तर ठरवा की आता 1 तास मी नामस्मरण करीन. 1 तास जमत नसेल तर समजावं 5 माळा तरी मी आता नामस्मरण करीन. अशा पद्धतीने हळूहळू मनाची शक्ती वाढवावी. हळूहळू तो निश्चय दृढ होत जातो, आपल्या मनाचा स्वभाव होतो. ह्याच अनुषंगाने दादा माझा एक प्रश्न आहे की नामस्मरण हे जर आपलं ध्येय आहे, आपल्याला नामस्मरणच करायचं आहे शेवटी, तर मग त्याच्यामध्ये सत्संग किंवा श्रवण हे कसं ऍड ऑन करतं? निश्चितच. कारण की कसं आहे, आपली मनाची ही जी भूमिका आहे चंचलत्वाची, त्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर जसं तुम्ही एखाद्या चित्रपटाला बघता तेव्हा तुम्ही सगळं देहभान विसरून त्याच्याशी तद्रूप होता, तुम्ही शांत होता, तुम्ही तो बघत राहता. म्हणजे मनाला जेव्हा अवलंबन मिळतं तेव्हा मन स्थिर होतं. मनाला स्थिर करण्यासाठी भगवंताच्या सत्संगाची चर्चा हे मनाला स्थिर करण्याचं फार सुंदर शास्त्र आहे. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मनुष्य आला आणि त्यांनी महाराजांना हाच प्रश्न विचारला की माझं मन स्थिर होत नाही, मी काय करू, कसं साधना करू. तर त्यांनी तिथलं एक खरकटं भांडं उचललं आणि म्हणाले, हे भांडं कुठून साफ करशील रे? आतून साफ करशील का बाहेरून साफ करशील? तर तो म्हणाला, आतूनच साफ करावं लागेल, आतूनच घाण आहे. ते म्हणाले, सत्संग नेमकं हेच काम करतं. तुमच्या मनाला ते आतून सतत स्वच्छ करत राहतं, साफ करत राहतं. आणि त्यामुळे तुम्ही कृतीमध्ये गेला, दृश्यामध्ये गेला की पुन्हा मळप साठणार, पुन्हा ते मन खरकट होणारच. त्यामुळे वारंवार सत्संगाला जावं, वारंवार श्रवण करावं, अध्यात्म चर्चा करावी आणि साधना करावी. हाच मनाला सतत शाश्वताकडे नेण्याचा मार्ग आहे.
एक संगीता अमीन यांचा याच संदर्भातला एक प्रश्न आहे की आजच्या काळात गुरु कुठे शोधायचे किंवा ज्यांचा सत्संग करावा असं एखादी याबद्दल आपण व्यक्ती अनेकदा कुठे चर्चा केलेली आहेच. गुरु मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपण शोधत राहण्यापेक्षा आपण आपल्या साधनेवरती लक्ष द्यावं. योग्य वेळ आली की गुरु आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो, याचं उत्तर मी आपल्याला दिलेलंच आहे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा गुरु आहे नाम. तुम्ही नामालाच गुरु माना. बघा, शीख समाजामध्ये ते ग्रंथ साहेबा म्हणतात, ते ग्रंथाला गुरु मानतात. आपल्याकडे देखील खूप सुंदर सुंदर ग्रंथ आहेत. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे. तुमचा ज्या ग्रंथावरती विश्वास असेल त्या ग्रंथाला तुम्ही गुरु माना. तो ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही नामाला गुरु माना, नाम तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने सत्संगामध्ये राहता तेव्हा कुठला ना कुठला तरी गुरुतत्व तुमच्या जीवनामध्ये येऊन प्रवेश करतं आणि तुम्हाला अचूक मार्गदर्शन ते सतत करत राहतं. त्यामुळे तुम्ही गुरु शोधायची काळजी करू नका. तुम्ही स्वतःवरती काम करायला लागा.